21 तारखेचं मैदान होतं पेडगावचं. त्या मैदानामध्ये बक्कासूर घोटचा सर्जा ही सगळ्यात मोठी जोडी पाळणार आहे. तशीच एक मोठी जोडी होती घरणिकीचा राजाची देवाबाईची, परंतु तो पायरा कॅन्सल झाला आणि तो देवाबाई जो आहे तो छत्रपती संभाजीनगरचा लखन जो आहे त्या लखनसोबत त्या पाळणार आहे देवाबाई. आता घरणिकीच्या राजाचा पायरा आपल्याला खरंच माहीत नाही आहे. तो पैरात फिक्स झाल्यात जमाच होता, सगळीकडे माहिती पडलेली घरणिकीचा राजा आणि देवाबाई. असू द्या, काय होत नाही. तो देवाबाई लखनसोबत पळाला, पळू द्या. खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांना. सगळ्यांना माहिती आहे त्या बैलाचं रेकॉर्ड घरणिकीचा राजाचं. जी गाडी कुणाला मरत नाही ना तो घरणिकीचा राजा मारतो, हे लक्षात असू द्या. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो बैल काय चीज आहे. पुसेगावमध्ये बघितलं आहे तुम्ही, सगळ्यात रथी महारथी होते मागच्या वर्षीच्या मैदानात. तिथं बघितलं कमाल केली त्या घरणिकीच्या राजानं हरण्यानं. नक्कीच मथुर आणि आपला बक्कासूर ही जोडी पळालेली, त्या गाडीचा सुद्धा त्या घरणिकीचा राजानं पराभव केला. एवढी मोठी गाडी होती ती गाडीचा पराभव केला. आणि आत्ता एक मैदान झालं बघितलं, चिमण्या आणि अर्जुन ही एक मोठी गाडी होती, त्या गाडीचा सुद्धा पराभव केला घरणिकीच्या राजानं. आणि घरणिकीचा राजा दिसतोय असा बैल नाही आहे. उंची लहान कीर्ती महान, गरीबाचा बैल, चटणी भाकरीचा पैलवान त्याला उगीच म्हणत नाहीत लोक. मोठ्या मैदानातल्या मोठ्या गाड्या मारायचं ताकद त्या घरणिकीच्या राजाकडे आहे. आणि नक्कीच लखनन देवाबाईची गाडी लक्षात राहील, कारण ऐन टायमिंगला पायरा कॅन्सल केला देवाबाईच्या माणसांनी. असू द्या, काय फरक नाही पडत, कारण तुम्ही लोक गटून खेळा. आमची पण सातारा भागची मग बैल पण काही कमी नाहीत. बघूया, नक्कीच घरणिकीचा राजा कमबॅक करेल आणि दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की तो बैल काय चीज आहे. चांगल्या चांगल्या गाड्या मारायची ताकद त्या धमक त्याच्यात आहेच. आणि घरणिकीचा राजा पेडगावच्या मैदानात कोणत्या पायऱ्यात येतोय नक्कीच बघावं लागेल. आणि छत्रपती संभाजीनगरच्या बैलांना खूप स्पीड आहे, कारण ते मोठ्या मैदानात कधी पायरा फोडत नाहीत, एकत्र पळतात. ते टॉपचे बैल आहेत त्यांची, ती एकत्रच येतात. असू द्या, काय फरक पडत नाही. पण एक गाडी आहे तिथं, हे डोक्यात ठेवायचं. घरणिकीचा राजा याचा पायरा माहीत जरी नसला, परंतु एक पायरा आहे आपल्याकडे, बक्कासूर आणि घोटचा सर्जा. या गाडीला कसं रोखाल, कोण रोखेल या गाडीला? या गाडीला रोखणं कठीण आहे, कठीण म्हणजे कठीण. अगदी चिमण्या, तुम्हाला माहीत आहे चिमण्या आणि घोटचा सर्जा ही जोडी पळालेली. चिमण्याचा घाम काढलेला त्या घोटच्या सर्जानं. आणि बक्कासूरचा इतिहास तर सगळ्यांना माहीत आहे, कोणताही बैल त्याला घेऊन गोलाला मिळतो. आणि आता तर घोटचा सर्जाच आहे. एक नंबर हा फिक्स असेल, परंतु घरणिकीचा राजाचं वाईट वाटते, कारण त्या बैलाचा पायरा तुम्ही कॅन्सल केला अचानकपणे. एवढंच दुःख आहे. बाकी असू द्या, घरणिकीचा राजा कमबॅक करेल. घरणिकीच्या राजाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्या पेडगावच्या मैदानात त्याने हिंद केसरी व्हावं. धन्यवाद.